जय बाळा मित्रांनो, आज आहे सांगोला शहरामध्ये. काल शिवजयंती झाली. आज सांगोल्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तरी बघू आपण चला रक्तदान शिबिराचं कसं कसं नियोजन चालू आहे. तरी चॅनल नवीन असा लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही. जय बाळा मामा. बघू शकता मित्रांनो, आज आपल्या सांगोला शहरामध्ये काल शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आज रक्तदानाचं शिबिर ठेवलेलं आहे. बघू शकताय रक्तदानासाठी कशी लाईन लागली आहे. माऊली नाव सांगा. विशाल शिंदे. गाव कुठलं? वासूद आहे. कसं वाटतंय? एक नंबर वाटतं. काय आपल्या शिवजयंतीमध्ये रक्तदान शिबिर केलं का, आयोजन केलंय, कसं रक्तदान कसं वाटतंय तुम्हाला? काय एकदम मस्त वाटतंय. मस्त वाटतंय ना? होय. काय त्रास वगैरे काय सुद्धा नाही ना? नाही. बेस्ट. बघू शकता. तर बोला की अध्यक्ष, काय म्हणताय, कसं कसं काय नियोजन? जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आम्ही विविध सामाजिक उपक्रम घेतो शिवप्रेमी मंडळातर्फे. बर. काल शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम घेतले. आज दुसरं तिसरं पुष्प म्हणून आम्ही रक्तदान शिबिर घेतो. यावर्षी दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेतोय. तसेच विविध कार्यक्रम. आज संध्याकाळी डान्स स्पर्धेचं आयोजन आहे. तसेच मोठे मोठे आम्ही शिवजन्मोत्सव सामाजिक कार्यक्रम घेतोय. त्याच पद्धतीने दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर घेतोय. सकाळपासून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कमीत कमी सकाळपासून 50 ते 70 लोकांनी रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. अजूनही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 100च्या 150च्या पुढे आकडा जाईल अशी आमची अपेक्षा आहे. बेस्ट. बघू शकता मित्रांनो कशी आहे रक्तदानासाठी. एक आता बघू शकता हे काकांचं वय सुद्धा नाही, तरी म्हणजे एक नातं आपलं जपायचं म्हणून आपलं एक शिवप्रेमीचं नातं आपलं जपायचं म्हणून ते बघा. बघू शकता म्हणजे किती कसं वाटतं बाबा, असं सांगा जरा मामा. माऊली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. हर हर महादेव. हर हर महादेव. बर, कसं वाटतं जरा सांगा. मस्त वाटतं एकदम. मस्त वाटतं ना? दरवर्षी करतो मला. कसं कितवं वर्ष आता रक्तदान करताय? हो, शिवजयंतीला करतो दरवर्षी. कायम. बेस्ट. मामी वगैरे काय म्हणत नाही का? काय नाही मामी बघा नाही, पुन्हा आम्ही खायला घालून तिकडे जाऊन रक्तदान वगैरे करतास काय? तसं नाही ना त्रास काय? बेस्ट. मग एक शिवभक्तांचं प्रेम असतं बघा. बघू शकता हे तो बघा, वय जरी आहे रक्तदान तरी सुद्धा रक्तदान करू शकतो. म्हणजे आपल्या शिवभक्तांचं किती प्रेम आहे बघू शकताय. इकडे बी चालू जाऊ आता. इकडे बी बोला. हो, या इकडे या. उभं राहा. सांगा, बोला की. आता ही आजोबा माऊली आता काका रक्तदान करून आले, तर कसं वाटलं? रक्तदान केलंय सामाजिक कार्यात आपला काय तर मोलाचा वाटा असावा. बेस्ट. हा, महत्वाचं आहे. बाकी काय त्रास वगैरे काय नाही. नाही ना? त्रास वगैरे ओके. मस्त आहे ना? बेस्ट. दरवर्षी प्रतिवर्षी. धन्यवाद. बघू शकता मित्रांनो, इकडे आता रक्तदानाची यादी चालू आहे बघा. बघू शकताय मस्त. तुम्ही म्हणसाल नामदेव गाडगेवाला काय तर सांगतोय. आता नंबर बघू जरा, किती वर नंबर आहे बघू जरा, यादी दाखवा बघू जरा. 30 पर्यंत झाले बघा. 30 पर्यंत आकडा झाला का? बघू शकता. म्हणजे आता सकाळ तर आता वाजले तर जवळजवळ 11 साडे 11 वाजेपर्यंत म्हणजे 30 लोकांचं रक्तदान झालंय. तरी म्हणजे आता अखंड आपण दिवस आहे का, कसं आहे काय जरा साहेब सांगा जरा माहिती वगैरे. रक्तदान करण्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण हवीत. हा. आणि 50 किलो वजन, त्याच्या पुढे वजन असेल तो रक्तदान करू शकतो. हा. बीपी शुगर असणारा व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. बर. बाकी सर्वसामान्यांना रक्तदान करायला काहीच अडचण नाही. बेस्ट. धन्यवाद. बघू शकता इकडे आता सुप्रेमी सगळं अध्यक्ष आहे. जरा अध्यक्षांनी जरा विचारू जरा कसं काय जरा सांगा जरा माऊली. कसं कार्यक्रम अजून कुठलं काय जरा काय झालं कसं जरा सांगा जरा. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा 396वा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात सुरू आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठे थाटामाटात नियोजन केलेलं आहे. 17 तारखेपासून कार्यक्रम चालू आहे. 17 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. 18 तारखेला शाहिरी कार्यक्रम, शाहिरी जलसा झालेला आहे या ठिकाणी. काल 19 तारीख होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा होता. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवाजी महाराजांना असंख्य मावळे वंदन करण्यासाठी या शिवतीर्थावरती आले होते. आणि रॅलीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवभक्त आले होते. आज 20 तारीख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रेवनील ब्लड बँक यांच्या सहकारी व शिवप्रेमी मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या रक्तदानासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे.
40 ते 50 लोकांनी रक्तदान आतापर्यंत केले आहे आणि संध्याकाळपर्यंत साधारणपणे 100चा आकडा पूर्ण करण्याचं आमच्या मंडळाचं टार्गेट आहे. सर्व रक्तदाते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रक्तदान करीत आहेत आणि ते एक शिवकार्य मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शिवजयंतीत सहभाग होत आहेत. तसेच आज सायंकाळी खुला डान्स स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. तरी सर्व माता भगिनीने हा डान्सचा पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहायचं आहे. उद्या 21 तारखेला या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं रात्री आयोजन केलेलं आहे. भैरवी तो भोपाळी सांगलीचा मोठा रंगमंच आहे. या ठिकाणी तुम्हाला बहारदार कार्यक्रम पाहण्यात येणार आहे. पूर्ण महाराष्ट्राचा जे पारंपरिक महाराष्ट्राची संस्कृती सगळे तुम्हाला या ठिकाणी लाईव्हमध्ये स्टेजवरती पाहण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकालही पाहता येणार आहे. यासाठी सुद्धा सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहायचं आहे. आणि 22 तारखेला आपण दिग्दर्शक प्रवीण कुमार वाघमारे यांचा रायबा हेच का आपले स्वराज्य हा मोठे महानाट्य या ठिकाणी 100 लोकांचं महानाट्य आयोजित केलेलं आहे. शिवप्रेमी मंडळाने मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी नियोजन केलं आहे आणि बहारदार कार्यक्रम होणार आहे. तरी कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी 22 तारखेला सायंकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थावरती उपस्थित राहायचं आहे. आणि 23 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तीचे भव्य दिव्य असे पालखी सोहळ्याचं या ठिकाणी नियोजन आमच्या मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या पालखी सोहळ्यासाठी पूर्ण मिरवणूक आमचे DJ विहिरीत DJ मुक्त मिरवणूक राहणार आहे. आणि पूर्ण शिवप्रेमींनी पारंपरिक पद्धत वेशभूषेत या ठिकाणी सहकुटुंब आपल्या परिवारासहित उपस्थित राहायचं आहे. या मिरवणुकीसाठी आपण भजनी मंडळ, गजे ढोल, लेझिम, ढाल ताशे, परत पारंपरिक वाद्ये, मावळे, घोडे, हत्ती, उंट सर्व पारंपरिक पद्धतीने नियोजन केलं आहे. तरी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी 23 तारखेला आपल्या पालखी सोहळ्यासाठी पारंपरिक ड्रेस कोडमध्ये यायचं आहे आणि सर्वांनी यावे अशी मी मंडळाच्या वतीने विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय. मस्त, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मी अरविंद केदार, शिवप्रेमी मंडळ शिवतीर्थ सांगोला. 396 शिवजन्मोत्सवाची सुरुवात गेल्या 17 तारखेपासून झाली. शिवविचारपीठाचं पूजन, शिव उत्सव मूर्तीचं पूजन आणि त्यानंतर 18 तारखेला पाळणा. 19 तारखेला आपण पाहिलं संपूर्ण जगामध्ये शिवजयंती साजरी केली. मग त्यात आम्ही सांगोलकर कश काय मागे राहणार. आणि अगदी तुफान जिकडं पाहिल तिकडं भगवं वातावरण झालं. शिवविचारानं प्रेरित झालेले, शिवनिष्ठेनं प्रेरित झालेले भगवा वादळ आणि भगव्याच्या सन्मानार्थ सर्व शिवप्रेमी या सांगोलामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि हे होत असताना भव्य दिव्य अशी रांगोळी आपण पाहिली. त्याचबरोबर मर्दानी मैदानी खेळ मलखांब आपण पाहिला. आणि त्याचबरोबर हलगी आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये संपूर्ण सांगोला शहरामधून भव्य दिव्य अशी सजीव देखाव्यासह मिरवणूक सर्व महापुरुषांना अभिवादन करत छत्रपतींच्या पददर्शन पाहून झालेल्या जगदंबेला नतमस्तक होत ही रॅली पुन्हा छत्रपती चौकात आली. आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं जे शिवप्रेमी मंडळानं उभारलेलं भव्य दिव्य असं शिवतीर्थ असेल, तिथं भव्य दिव्य अशी केलेली फुलांची आणि विद्युत रोषणाई असेल. या अशा पद्धतीने शिवजयंती साजरी करताना आज 20 तारखेला भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर रेनविल ब्लड बँकेच्या सहकार्यानं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आतापर्यंत अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केले. आपणही येऊन रक्तदान करू शकता. आणि आज सायंकाळी आपल्याच मातीतील मुलांचा ग्रुप डान्स स्पर्धेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी 15,000, 11,000, 10,000 आणि 7,000 अशा पद्धतीची बक्षिसं आपण देतोय. आणि उद्या 21 तारखेला भैरवी ते भोपाळी सूर्योदय परिवाराच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी याच विचारपीठावरती हरवत चाललेली लोककला आणि लोककलेला वाव देणं यासाठी हा शिवप्रेमींनी केलेला उपक्रम आहे. आणि त्यानंतर 22 तारखेला याच विचारपीठावरती रायबा हेच का आपलं स्वराज्य सद्य सामाजिक परिस्थितीवर आधारित आपल्याच मातीतील प्रकाश वाघमारे यांची निर्मिती संस्था असून दिग्दर्शक निर्माते सुद्धा प्रकाश वाघमारे आहेत. ते पुण्यामध्ये काम करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचं हे भव्य दिव्य असं नाटक आपण महानाट्य या ठिकाणी आयोजित करतोय. आणि 23 तारखेला सायंकाळी 6 वाजता
संपूर्ण शहरातून पालखी सोहळा आयोजित केला आहे. त्यासाठी टाळ, मृदंग, लेझिम अशा पद्धतीनं पारंपरिक वाद्य, सवाद्य मिरवणूक या शहरातून निघणार आहे. आपण सर्वांनी शिवप्रेमी मंडळावर, छत्रपतींच्या विचारांवरती प्रेम केलं आहे आणि यापुढेही करत राहाल. सर्व कार्यक्रमाला आपली उपस्थिती सर्वांची प्रार्थनीय आहे आणि त्याचबरोबर शिवप्रेमी मंडळाला आर्थिक मदत करून ताकद द्यावी आणि ही नम्रतेची विनंती आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं शिवप्रेमी मंडळ अतिशय स्तुत्य आणि चांगले समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहे आणि यापुढेही राबवत राहील. बेस्ट, धन्यवाद. असेच नवनवीन पाहण्यासाठी नामदेव गारवेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा.